जालना में किसानों की संपूर्ण कर्जमाफी की मांग को लेकर शेतकरी संवाद दौरा निकाला गया है। घनसावंगी तालुका के किसानों ने इस अभियान की शुरुआत की, जो अब जालना तालुका में पहुंच चुका है। यात्रा में किसानों ने पतूर और मट्टा तालुका के सिंचाई सुविधाओं में सुधार, जिले के नहरों की मरम्मत और युवाओं को रोजगार देने जैसी मांगे उठाई है। यात्रा अब तक अंबड़ और घनसावंगी तालुका का दौरा पूरा कर चुकी है। आजचा हा आमचा शेतकरी संवाद दौऱ्याची सुरुवात खरं पाहता आम्ही 11 तारखेपासून सुरू केलेली आहे। तर गावागावामध्ये जाऊन घनसावंगी तालुका पूर्ण केलेला आहे, त्याचबरोबर अंबड तालुका, अशा पद्धतीने आम्ही संपूर्ण जिल्हा फिरत आहोत। आणि आमच्या प्रमुख मागण्या जे आहेत त्या प्रमुख मागण्या सरकारने जे आम्हाला निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिले होतं की तुमची संपूर्ण कर्जमाफी करू शेतकऱ्यांची, त्याचबरोबर प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी उपलब्ध करून देऊ, नदीजोड प्रकल्प आणून, त्याचबरोबर या भागातील जे सुशिक्षित बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांसाठी प्रत्येक तालुक्यामध्ये एमआयडीसी उभा करू। तशीच आमची नव्याने काही मागण्या आहेत की जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन असेल, मंठा असेल आणि जालना असेल या तालुक्याचे विभाजन करून नवीन तालुक्याची निर्मिती व्हावी, अशा विविध मागण्यासाठी आम्ही आज रोजी 11 तारखेपासून आतापर्यंत हा शेतकऱ्यांशी संवाद साधत आहोत। आणि येणाऱ्या 1 एप्रिलला जालन्यामध्ये भव्य असा शेतकरी मेळावा होणार आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही शेतकरी चळवळीमधील रविकांत तुपकर साहेब असतील, पंजाबराव डक असतील, गणेश फरताडेजी असतील किंवा अन्य काही असे लोक आहेत की ते लोक या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचे आम्ही तोपर्यंत कर्जमाफीचे फॉर्म भरून घेत आहोत, त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांचे फॉर्म भरून घेत आहोत, नोकरीसाठीचे आणि जलसिंचनाचा अनुशेष भरून काढण्यात यावा याचे देखील फॉर्म भरून काढत आहोत आम्ही। अच्छा, किती दिवस जालन्यामध्ये तुम्ही दाखल झाले? आजचा हा 11वा दिवस आहे आणि 11व्या दिवसानिमित्त आजचा आम्ही जवळपास 8 गावं करून आलेलो आहेत। प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रतिसाद आहे। प्रत्येक माणसाला वाटते की 7-12 कोऱ्या व्हायला हवंय। प्रत्येक शेतकऱ्यांना वाटते की आमच्या शेतामध्ये कायमस्वरूपी पाणी यावं, जेणेकरून आमची शेती समृद्ध होईल, आमचे कुटुंब समृद्ध होईल। अशा पद्धतीने दिलेले जे वचन आहेत, आता तुम्ही मागे बघू शकता, दिलेलं वचन पूर्ण करा हे आम्ही मागत आहोत। मागण्याच्या अगोदर या सरकारने दिलेले, त्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला निवडणुकीच्या टायमाला तुम्ही आशा दाखवली ना की तुमचं कर्जमाफी करू, तुम्हाला नदीजोड प्रकल्प आणू, एमआयडीसी आणू, आता दिलेला शब्द पूर्ण करा, हेच आमचं त्यांना ठामपणे सांगणं आहे।